आज आपण काय करूयात की आपण टूल्स वगैरे सगळे बघितले. ठीक आहे, 2 days. तर आज मी तुम्हाला एक जस्ट पोस्टर बनवून दाखवेल. एक सॅम्पल दाखवते मी तुम्हाला आधी, आणि त्यानंतर मी तुम्हाला एक पोस्टर बनवून दाखवते, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला समजेल की मी कुठल्या टूल्सचा यूज कसा करते किंवा काय. खूप इझी आहे, खूप इझी आहे. तुम्हाला फक्त एकदा टूल समजले ना कसं यूज करायचं आहे, तर खूप इझी आहे बनवायला. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी खराब असेल तर नाही होत HD. हां. हं? आता तुम्हाला हे पोस्टर दाखवते. ठीक आहे, NMDचंच आहे. आता आज मी तुम्हाला बनवून दाखवणार, आणि मंडे आणि ट्यूजडेला तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार. ठीक आहे, मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे. मंडे आणि ट्यूजडेला आता मी तुम्हाला आज NMDचं बनवून दाखवते. तुम्हाला पण NMDचं पोस्टर बनवायचं आहे. लोगो वगैरे मी सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर ॲटलिस्ट एक एक तरी पोस्टर्स प्रत्येकाने बनवून सरांना सेंड केलं तरी पण चालेल. ठीक आहे. आपण आता मी थोडंसं ह्या टाईपमध्ये एक पोस्टर रेप्लिकेट करून तुम्हाला दाखवते. एक इमेज डाउनलोड करूया. आता इमेजेस कुठून घ्यायचे? ठीक आहे, 2 ते 3 साईट्स आहेत. आपलं Pinterest तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, काही इमेजेस तिथून घेऊ शकतात नॉर्मली, बट तुम्हाला जर इंडियन मॉडेल्सचे पिक्चर्स पाहिजे असतील तर इमेज बाजार म्हणून एक आहे वेबसाईट. इमेज बाजारवरती तुम्हाला जेवढे फक्त इंडियन्स जे असतील, कारण काही काही कंपन्या असतात किंवा इवन आपले सर आहेत NMD सर, त्यांना इंडियन लोकच लागतात इमेजेसमध्ये. ठीक आहे, तर बरेच क्लायंट्स असे असतात की ज्यांना इंडियन मॉडेल्स हवे असतात पिक्चर्समध्ये, तर तुम्ही इमेज बाजारवरतून घेऊ शकता. हां, फ्री, काही फ्री असतात काही नसतात, बट मिळून जातात फ्री मोस्टली. सांगते. तर हे झालं इमेज बाजार. अजून एक इथे फ्री पिक म्हणून आहे. ओके, फ्री पिक म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावरती मी टाकते स्किन केअर. काय काय सॉरी. हो, एका दिवसामध्ये तुम्ही 10 इमेजेस डाउनलोड करू शकता. फक्त इथे जाऊन सबस्क्राईब म्हणजे जस्ट लॉग इन करायला लागतं त्यांच्या वेबसाईटमध्ये. ओके, तर इथून तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला लागतं आहे एकदा इमेज बाजारमध्ये बघूया. कशामुळे नाही, कशामुळे डाऊन होईल असं तर त्यांनी त्या पेजवरती अपलोड केलेलं असतं ना, आपण डाउनलोड केलेलं असतं. त्यांनी जशी क्वालिटी त्यावरती अपलोड केली तशीच आपल्या इथे डाउनलोड होते. अजून इमेजेस सोशल मीडिया म्हणून पण एक साईड आहे, त्याच्यावर पण असे नाही का थंबनेल असतात बॅनर वगैरे सांगतात त्याच्यावरून बनवतात. त्याबद्दल नाही माहिती मला. अजून एक अनस्प्लॅश म्हणून आहे, त्यावरती ॲक्च्युली अनस्प्लॅशवरती पण एकदम HD इमेजेस भेटतात आपल्याला, पण त्यावरती आपल्याला पाहिजे तसे मिळतीलच असं नाही. अनस्प्लॅशवरती कसं आहे, जे फोटोग्राफर्स असतात ना, ते त्यांचे इथे फोटोज अपलोड करतात. इथे
सर्च करू शकता तुम्ही. पण एवढे परफेक्ट रिझल्ट त्याच्यावरती नाही भेटत, पण इमेजेस अगदी एच डी असतात. पण आता हे ठीक आहे इमेज बाजारातलं. ठीक आहे, आता हे कसं आहे इथे ना, हे परचेससाठी आहे. हे इमेजेस आपण परचेस नाही करू शकत. तर त्यामुळे आपण जेव्हा डायरेक्ट डाउनलोड करतो ना, तर हे जे वॉटरमार्क आहे हे त्याच्यासोबत येईलच. ते थोडं ॲडजस्ट करू शकतात. तर इमेज बाजारवर असं आहे, इथे तुम्ही घेऊ शकतात. इथे जे प्रीमियम फोटोज आहेत ते नाही घेता येत आपल्याला, पण जे फोटोज फ्री आहेत. आता तुम्ही इथे गेलात तर लायसन्स करायचं आणि फ्री. मग फ्री जे भेटतात आहे त्यामध्ये जेवढे इमेजेस येतील ना तेवढे तुम्हाला इथे भेटतील. त्याला पण असतो वॉटरमार्क असतो का? नाही, इथे नसतं वॉटरमार्क, फ्री इमेजेसला नसतं. ओके. AI इमेजेस पण मिळतात तुम्हाला इथे. दीज आर AI इमेजेस. ते पण फ्री भेटून जातात. ठीक आहे. आपण पोस्टरचं हे घेतलं. पण ही इमेज घेऊया. तर जसं ते इमेज घेतली आहे. तर आता मी ह्या पोस्टरमध्ये काय केलं होतं, स्क्वेअर घेतला, त्याला दोन्ही साईडनी राऊंडेड शेप्स दिले होते इथे. ठीक आहे. तर आपण ट्राय करूया. स्क्वेअर घेतला. आता राऊंडेड इमेजेसचं कसं आहे की मला फक्त ह्या साईडचे आहेत दोन कॉर्नर्स, इथले कॉर्नर्स मला राऊंडेड करायचे आहे. ठीक आहे. पण जर मी इथनं करायला गेले तर काय होईल, सगळे साईड्स राऊंडेड होऊन जातील. त्यासाठी मी काय करेन, इथे जाऊन तर हे इथे अनलॉक करेन आणि फक्त हे जे दोन साईड आहेत त्या साईड्सला व्हाईट कलर देईन. स्ट्रोक भी काढून टाकतो इथे, डिसेबल करतो. ठीक आहे. आता मी इथे ओपॅसिटी कमी केली आहे. सो थोडं पोस्टरने लुक गुड करण्यासाठी, लाईक ते चांगलं कशा अजून काय करू शकतो, बारीक बारीक गोष्टी असतात त्या आपण ॲडजस्ट करून कसं ते चांगलं दिसू शकतो. आपल्याला लागेल सगळ्यात पहिले NMDचा लोगो. त्यानंतर आता हे टेक्स्ट वगैरे तर आपण करून घेऊया. पण आता इथे असं जे डिझाईन दिसतं तुम्हाला इथे वर खाली, ठीक आहे. तर हे कसं केलं आहे मी तुम्हाला दाखवते. पहिले आपण स्क्वेअर घेतला इतकं, ओके, रेक्टँगल घेतला. तर कंट्रोलचा कंट्रोल प्रेस करून तर हा जो कॉर्नर आहे हा पुढे ढकलून घेणार.
कंट्रोल प्रेस केल्यानंतर काय होतं, ते डिस्टॉर्ट होतं, म्हणजे तुम्ही कसा पण शेप तो चेंज करू शकता. ठीक आहे. तर आता हा आपण असा शेप चेंज केला आहे. खाली अजून एक घेऊ आपण. आता नॉर्मली समजा एखादा शेप आहे, त्याची साईज मी मोठी छोटी करते, तर ते काय होत आहे, चारही बाजूनी मोठं छोटं होत आहे. तर मला फक्त वरची किंवा साईडची साईज कमी जास्त आहे, तर मी शिफ्ट दाबून कमी जास्त करू शकते. ठीक आहे. आता कंट्रोल प्रेस करून मी हे कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून कॉपी पेस्ट केलं आहे, त्यावरती डुप्लिकेट केलं आहे. आता मला ते थोडंसं डिझाईन दाखवण्यासाठी मी काय करेन की पहिले आपण हे बॅकग्राऊंडचे जे आहे ना कलर देऊन टाकूया. व्हाईट. कलर ओव्हरले केल्यावरती आता कसं आहे, हे जे आहे हे आपण याचे शेप चेंज केल्यामुळे ना इथे आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये ते दिसत नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण कलर ओव्हरले केलं आहे त्याला. ओके. इथे इफेक्ट्समध्ये जाऊन इथे आपण कलर ओव्हरले दिले, ग्रॅडियंट ओव्हरले पण आपण देऊ शकतो. तर हा जो शेप आहे कलर ओव्हरले करून मग आपण नवीन शेप तयार करण्यासाठी पहिलं याचं फिलिंग जे आहे ते आपण डिसेबल करूया आणि स्ट्रोक देऊया. ओके. ब्लू कलरचा स्ट्रोक देऊया. फिल्म मी डिसेबल केलं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन स्ट्रोक दिला. हे आपण बॅक साईड आता हे ना मला हे रेक्टँगल जो आहे हा मोठा याचा मागे घ्यायचा आहे. तर मी त्या लेयर्समध्ये ते 2 लेयर्स सिलेक्ट करून खाली ड्रॅग करेल रेक्टँगलच्या खाली. त्याच्या मागे गेलं आहे. ॲडजस्ट करून घेतो.
तर आता मला असं वाटतं ह्याचा कलर पण आपण वेगळा घेऊ शकतो. कलर पिक करू बघूया. असा कलर पण आपण घेऊ शकतो. खूप जास्त डार्क व्हाईटच ठीक आहे. ठीक आहे, हे झालं. शेपमध्ये समजलं आपण कसं डिस्टॉर्ट करू शकतो आणि शेप घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर एक डिझाईनचा पार्ट झाला आपला, लोगो घेतला आहे. त्यानंतर आपण आता हे टेक्स्ट इकडे कॉपी करूया. एखादा बोल्ड फॉन्ट घेऊया आपण. त्याची साईज आपण आपल्याला हे बोल्ड करायचं आहे, कॅपिटल. त्यात यामधला जो स्पेस आहे तो पण मी कमी करते. आणि कलर आपण देऊया. ठीक आहे. कलर आपण पोस्टर्समध्ये जे कलर्स यूज करतो तर ते सिमिलर पॅटर्नमध्ये ठेवायचं. आता मी मोस्टली काय करते की लोगोमध्ये जे कलर्स आहेत ते मी यूज करते शक्यतो, म्हणजे ते बॅलन्स दिसतं. आपण खूप जास्त कलर्स यूज करायला गेलं ते कसं गोंधळ गोंधळ दिसतो त्यामध्ये सगळं. ठीक आहे, मी हे आता 3 सिलेक्ट करते आहे. आता मला हे एका लाईनमध्ये घ्यायचं आहे, एका लाईन आहे त्याची ऑलरेडी आहे. त्यानंतर काय ॲप डेव्हलपमेंट आता हे जे आयकॉन घेतलेले आहेत हे आयकॉन्स पण मी तुम्हाला सांगते कसे घ्यायचे. ठीक आहे, डाउनलोड करून. पहिले आपण टेक्स्ट लिहून घेऊ. आता हे काय झालं, तर वरती मी इथे कॅपिटल घेतल्यामुळे हे पण कॅपिटल आलंय. तर फक्त खाली जाऊन हे अनसिलेक्ट करून घ्यायचं तर आपल्याला नॉर्मल टेक्स्ट भेटून जाईल. मी फॉन्ट थोडा सिम्पल यूज करते इथे. एक हेडरसाठी मोठा आणि बोल्ड फॉन्ट घ्यायचा शक्यतो, आणि खाली जे नॉर्मल आपलं पॅरेग्राफ किंवा टेक्स्ट असेल त्यासाठी आपण एखादा नॉर्मल हे घेऊ शकतो. आता
आता हे थोडंसं बोल्ड करू आपण. टेक्स्ट घेतलाय आपण माहिती सर्व. आता आयकॉन कसं घ्यायचं मी तुम्हाला जी वेबसाईट सांगितली FreeVIK, ओके, यामध्येच ना चेक मी सर्च करते. चेक सर्च केल्यानंतर इथे जे ऑप्शन्स आहे वेक्टर, रजिस्ट्रेशन, फोटोज, तर इथे जे आयकॉन म्हणून आहे आयकॉनवरती जायचं, तिथे तुम्हाला भेटतील. ओके, इथे तुम्हाला जे आवडेल ते आयकॉन्स तुम्ही यूज करू शकता. ओके, आता इथे जो आयकॉन यूज केला होता त्याच्याशी सिमिलर थोडासा हा आयकॉन आहे. ठीक आहे, आपण डाउनलोड करू. PNG मध्ये तो डाउनलोड होतो. हे थोडं फेंट झालंय. मला कसं करू कलर ओव्हरले थोडंसं डार्क. आता हे कॉपी पेस्ट. आता माझ्याकडनं काय झालं, हे इकडे घेता फोटो हल्ला माझ्याकडून. ठीक आहे, आपण काय करू शकतो अशा वेळेस की जो काही पण असेल, इमेज असेल की कुठला पण ऑब्जेक्ट असेल पूर्ण हार्डबोर्डवरती, तो इथे जाऊन आहे ना लॉकचा ऑप्शन आहे. ठीक आहे, तो लेअर सिलेक्ट करून ते लॉक करायचा. आता मी किती पण हलवला तरी तो नाही हलणार. ठीक आहे, बाकीचे डिलीट कर. आता हे ना याच्यामधली जी स्पेसिंग आहे ती कमी जास्त आहे सगळ्या पॉईंट्समध्ये. मला ती एकसारखी करायची आहे ना, तर इथे हे ऑप्शन आहे त्याची स्पेस एकसारखी होते. ठीक आहे, आता ते एकसारखं झालं. थोडंसं ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर आहे तर हे छोटे छोटे एलिमेंट्स असतात ते तुम्ही कसंही डोकं लावून तुम्ही बनवू शकतात. आता मी हे काइंड ऑफ कसं केलंय शो करते. लाईन घेतली, त्याचा अँगल चेक करून घ्या. आता मी लाईन घेतल्यावर अँगल बरोबर नव्हता, तर मी इथे 0
ऑप्शन नाही. एक मी छोटासा सर्कल ड्रॉ करून घेते. ठीक आहे. त्यानंतर टेक्स्ट घेऊन आता हा जो शेप दिसतोय तुम्हाला, हा ॲरो सारखा, तर हा शेप आपल्या कीबोर्डवरती असतो बघा, स्पेस बारच्या वरती जो आहे, बघू शकता. ठीक आहे. त्यामध्ये स्पेसिंग कमी करायची वाटतं मला, प्लेस केलं. ठीक आहे. भेटलं आपल्याला असं रिझल्ट. आपण थोडं मोठं करून ब्रॉड पण करू शकतो. बोल्ड केलं. दोन्ही गोष्टी ना सिलेक्ट करून मी अलाइन करते इथे. इथे कसं होतं, इथे कलर वेगळा ठेवलेला आहे, म्हणजे ते थोडं वेगळं उठून वाटेल, तर याचा पण आपण कलर चेंज करूया. तुम्ही हे असं सेम मी जे करतीये, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं आणि सेम मला बनवून दिलं तरी पण चालेल. ठीक आहे. ॲटलिस्ट तुमची फर्स्ट प्रॅक्टिस होते, इतकं तरी समजेल त्यामध्ये. कलर आपण change करू. ओके. तिचा कलर चेंज झाला. यानंतर आता लास्टला काय आहे, कॉन्टॅक्ट आणि ईमेल दिलेला आहे इथे. वेबसाईट असेल किंवा अजून काही ऑप्शन्स असतात कॉन्टॅक्टचे, वेबसाईटचं लिंक असते ती पण आपण इथे टाकू शकतो. ठीक आहे. आता इथे पण आयकॉन आहे बघा, हे आयकॉन्स पण तुम्ही इथनं डाउनलोड करू शकता. आता ऑलरेडी आयकॉनचं इथे आपण सिलेक्ट केलेलं आहे, इथे फक्त टाकायचं. ठीक आहे. सपोज काय डाउनलोड केला आला, त्यानंतर काय आहे, मेल आहे. तर आता मी दोन्ही पण जे आयकॉन्स ते कसे घेतले की जे सर्कलमध्ये, म्हणजे काय होईल ते एकसारखे दिसतील. ते वेगवेगळं घेतलं का ते चांगलं नाही दिसत, खराब दिसतं. तर त्यामुळे काय करायचं, शक्यतो सिमिलर टाईपमध्ये आयकॉन्स घ्यायचे. हे मी ड्रॅग करते इथे. दोन्ही पण एका साईजमध्ये कन्वर्ट होईल. तर आता इथं मला ह्याचं कलर चेंज करायचं आहे. हे जे आयकॉन्स आहेत त्याचे कलर मी कसं चेंज करू शकते, तर मी आता मी हा लेअर सिलेक्ट केल्यावर इथे कॉर्नरला छोटासा बॉक्स दिसतोय का तुम्हाला. ठीक आहे. तो एक पर्टिक्युलर लेअर तुम्हाला सेपरेटली एडिट करायचा असेल, त्याच्यामध्ये काही पण चेंजेस करायचा असेल ना, त्याच्या ह्या कॉर्नरला फक्त डबल टॅप केलं तर हा तुम्हाला इथे सेपरेटली एडिट करण्यासाठी ओपन होईल. ठीक आहे. तर आता यामध्ये मला ना हा कलर की ड्रॉप करायचा, तर मी फक्त ड्रॉप केलं आणि इथे सेव्ह केलं. असं का होतं, तर ठीक आहे.
जाते. ओके, कलर ओव्हरलेमध्ये मी इथे कलर करते. याचं पण तसंच राहतं. ठीक आहे, आयकॉन्स भेटले आपल्याला. आता फक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहे. येस. ब्लॅक ठेवते. NFT adult NFT मला असं वाटतं आयकॉन थोडे अजून छोटे करावे. थोडी size छोटी. किती झालं? मला फक्त अलाइनमेंट चेक करून घ्यायची, सगळं एका लाईनमध्ये आहे का वगैरे. ठीक आहे. यामध्ये आपण खाली ठेवू. ठीक आहे, झालं. तुम्ही आता समजा एखादी आपली वेबसाईट काय माहिती आहे का? www.nft.in आहे का .com? ठीक आहे, मी वेबसाईट घेतली. आपण ह्या कॉर्नरला वेबसाईट पण add करू. ठीक आहे. आपण हे एकदा बॅकग्राऊंड आपण ओपेसिटी कमी करून बघूया, चांगलं वाटतं का? काय वाटतं, असं ठेवायचं का ओपेसिटी वाढवायची? हम्म? असंच ठेवूया. हम्म? The digital NFT. Okay. www.digitalNFT. ठीक आहे. पण 20 to 30 मिनिट्समध्ये एक पोस्टर तयार झाला आहे. ओके, तुम्हाला समजलं आहे का की आता मी काय केलं आहे, त्यामध्ये काही क्वेरीज असतील तर विचारू शकता तुम्ही. ऑनलाईन स्टुडंट्स कोणाला काही क्वेरीज आहे का यामध्ये?
जे काय काय टेक्स्टची अलाइनमेंट ना सिलेक्ट करायची तर समजा हे आहे. हे सिलेक्ट आता एक तुम्ही अजून एक करू शकता. तुम्हाला एकत्र खूप साऱ्या गोष्टी सिलेक्ट करायच्या ना तर फक्त असं ड्रॅग करा खाली. ठीक आहे, ड्रॅग करा आणि आता हे मागचं स्क्वेअर नको आहे ना आपल्याला, फक्त शिफ्ट दाबून तिथे टॅप करा म्हणजे ते आपल्या याच्यामध्ये येणार नाही. आणि हे अलाइनमेंट आहे, हे साईड अलाइनमेंट आहे, लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, तसंच हे अप्पर आणि बॉटमसाठी आहे आणि मिडलसाठी. ठीक आहे, हे जे आहे हे आणि हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलच्या स्पेसिंगसाठी यूज केला जातो. ओके, आता ही जी फाईल आहे ही जी फाईल आहे मी ती सेव्ह करते. फाईल सेव्ह ॲज. ओके, आता ही पीएचडी फाईल सेव्ह झाली आहे. ही जी फाईल पीएचडीची असते ना ही तुम्ही कोरल ड्रॉमध्ये पण ओपन करू शकता. पीएचडीचे फाईल्स कोरल ड्रॉमध्ये कन्वर्ट होऊन जातात आहोत त्यामध्ये. जर लाईक उद्या तुम्हाला आता काही लोक काही स्टुडंट्स असतात किंवा कोणी असतं त्यांना जे प्रिंटिंगचे कंपनीज असतात तिथे जॉब लागतात तिथे काय कोरल ड्रॉ यूज केला जातो मोस्टली. तर जरी तुम्हाला फोटोशॉप येत असेल ना तर तिथे तुम्ही इझिली कोरल ड्रॉ यूज करू शकता. टूल्स वगैरे सगळं सेम असतं त्यामध्ये. कॅनव्हाचं आणि याचं खूप डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मॅन्युअल एडिट करू शकता. आता यामध्ये मला वाटतंय हा फोटो आहे हा खूप डार्क आहे किंवा काय, तर मी हा फोटो घेईल आणि मी लाईटरूम मध्ये जाऊन हा फोटो एडिट करू शकते. प्रत्येक गोष्ट यामध्ये मॅन्युअल असते जे तुम्ही कॅनव्हामध्ये नाही करू शकत. त्यामुळे म्हणजे ग्राफिक डिझायनर्स कधीच कॅनव्हा यूज नाही करत. ग्राफिक डिझायनर्सचे सॉफ्टवेअर नेहमी वेगळे असतात. फोटोशॉप, इलुस्ट्रेटर वगैरे हे असेच सॉफ्टवेअर्स यूज केले जातात. कॅनव्हाचं कसं आहे, कॅनव्हाची स्टार्टिंग कशी झाली की जे स्टुडंट्स वगैरे असतात किंवा आपण इंस्टाग्राम पोस्टर्स वगैरे साठी नॉर्मल जे लोकांना इझी पडलं पाहिजे यूज करायला, दॅट वॉजंट मेड फॉर डिझायनर्स. ठीक आहे, त्या नॉर्मल लोकांसाठी बनलं गेलं होतं की लोकांना इझी पडलं पाहिजे त्यांच्या लाईक तुम्हाला साधं इन्व्हिटेशन करायचं आहे काय करायचं आहे पण तुम्हाला डिझायनरला पे नाही करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्यावरती करू शकता कारण ते इझी पडतं आपल्याला यूज करण्यासाठी. तसंही ह्यावरती खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी डिझाईन केल्या जातात फोटोशॉपवरती खूप हाय लेवलला वगैरे. आता तुम्ही बघ फोटोशॉप आणि इलुस्ट्रेटर ॲक्च्युली दोन्ही पण जे ॲनिमेशन वगैरे असतात किंवा काय त्यामध्ये पण हे यूज केलं जातं. ठीक आहे, आता समजा मला हिचा फोटो एडिट करायचा आहे. आता हे जे एडिटिंगचं आहे लाईटरूममधलं हे तुम्हाला इतक्या इझिली येणार नाही एडिटिंग वगैरे करता कारण ह्यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी तुम्हाला थोडा टाईम लागेल. मलाच 2 वर्ष लागले होते हे लाईटरूममधलं जे एडिटिंग आहे ते शिकायला. ठीक आहे, तर आपण जस्ट बेसिक बेसिक करू. ओके, थोडं बेटर वाटतं आधीपेक्षा. आता हे पोस्टर केले आपण. आता मी तुम्हाला मराठी टायपिंग करून दाखवते. तुम्ही प्रॅक्टिस करणार का पुढचे 2 days आहेत तुमच्याकडे तर मंडेला मला पोस्टर बनवून दाखवताल का? वाटलंच तर क्लासमध्ये येऊन दाखवलं तरी पण चालेल म्हणजे इथे बसून बनवलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला बनवता बनवता काही क्वेरीज असतील तरी तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. ठीक आहे ना. आपण इथे मराठीचं आपल्याला आणि अजून बघायचं होतं. जर तुम्हाला कधी मराठीमधून टेक्स्ट बनवायला लागले कधी पोस्ट बनवायला लागले किंवा काय
दाखवते मराठीमध्ये कसं टाईप करायचं मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर मराठीसाठी एक AMS फॉन्ट्स म्हणून असतात, तर ते डाउनलोड करायला लागतात. AMS फॉन्ट्स. AMS फॉन्ट्स डाउनलोड केल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये खूप डिफरंट फॉन्ट्स असतात. मी तुम्हाला दाखवलेले क्रिएटिव्ह काइंड ऑफ जे कॅलिग्राफीमध्ये म्हणतात वगैरे असे फॉन्ट्स पण भेटतात आपल्याला. आणि फोटोशॉपमध्ये पण ऑलरेडी देवनागरी म्हणून एक अडोब देवनागरी म्हणून एक फॉन्ट आहे, तो ऑलरेडी याच्यामध्ये असतो. फोटोशॉपमध्ये ते देतात आपल्याला. तर तो फॉन्ट नॉर्मल असतो, नॉर्मल टेक्स्ट. ठीक आहे. आता मी टेक्स्ट सिलेक्ट केला. आता मराठी टाईप करण्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करून मी विंडोजमध्ये इथे ग्लिफ्स म्हणून एक ऑप्शन येतं. ग्लिफ्स टॅप केला तर इथे एक हे मला ओपन होईल नवीन विंडो. ठीक आहे. त्यामध्ये मला मराठी फॉन्ट सिलेक्ट करायचा. इथे पण करू शकता सिलेक्ट, इथून पण करू शकता. तर इथे बघू शकता माझ्याकडे इतके AMS चे फॉन्ट्स आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये मी फॉन्ट्स सिलेक्ट करते AMS कार्तिक म्हणून. इथे टॅप करू. काय लिहू सांगा? डिजिटल मार्केटिंग. ओके. असं का होतंय? गडबड झाली. आपण दुसरा फॉन्ट बघूया. की मी देवनागरी ट्राय करू शकते. थोडासा टाइम लागतो ना, एक 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 वर्ड लेटर आपल्याला घ्यायला लागतं. तरी हा करू शकतो, कॉपी पेस्ट करता येतं. मी जस्ट तुम्हाला टाईप करून दाखवते की यातून आपल्याला कसं भेटतं सगळं. कारण काय होतं, बाहेरून पेस्ट करू शकतो, पण कधी कधी काही असतं की आपल्याला सांगितलं जातं की नाही, हे टेक्स्ट आम्हाला मराठीतून पाहिजे. ठीक आहे. तर कधी जरी आपण गुगल ट्रान्सलेटवरती ट्रान्सलेट केलं ना, तर ते परफेक्टली ट्रान्सलेट नाही होत तिथे. ठीक आहे. चुकीचं पण देतात ते. त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग. ओके. बरोबर आहे का मराठीमध्ये स्पेलिंग? ठीक आहे. तर नेमकं ते AMSचा फॉन्ट कवर टाईमवरती वर्क करत नाही आहे. ठीक आहे. एखादा दुसरा वर्ड सांगा मला. काहीतरी प्रॉब्लेम आहे. काहीतरी इश्यू येतो इथे.
ठीक आहे. ठीक आहे, देवनागरी तर समजलं आहे तुम्हाला कसं टाईप करायचं मराठीमध्ये. ट्राय करूया. हां. हम्म. नाही, ते नाही होत तसं. आता जे अडोब देवनागरीचा जो फॉन्ट आहे तो फोटोशॉपचा अडोबचा आहे. तो एम एस मध्ये नाही होत कन्वर्ट. ट्राय करून बघूया. आता इथून कॉपी केल्यानंतर देवनागरीमध्ये तर ॲज इट इज कॉपी होऊन जातं. तर आपण एम एस मध्ये ट्राय करूया. नाही होते एम एस मध्ये. ते देवनागरीच्या फॉन्टमध्ये जातं असं कॉपी करताना. हां. तर त्यामुळे ना अडोब देवनागरी जे आहे ना ते तुम्ही किती पण पॅरेग्राफ्स कॉपी पेस्ट करू शकता. पण जर तुम्हाला हे कॅलिग्राफीचे फॉन्ट्स जर यूज करायचे तुम्हाला एक 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 करूनच करायला लागते ते. अजून एक ॲक्च्युली ऑप्शन आहे त्यासाठी. एक कृतीदेव म्हणून येते. यावरती ट्रान्सलेशन तुम्ही टाकू शकता. युनिकोड असतं म्हणजे युनिकोडमध्ये तुम्ही कुठल्या पण फॉन्टमध्ये पेस्ट करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. केएमएसला काहीतरी ना इश्यू होतोय. आपण ते मंडेला बघू वाटलंच तर परत एकदा ट्राय करू. ठीक आहे. इथपर्यंत तर समजलं तुम्हाला. एसी बंद करता काम सुरू होतं. ठीक आहे. इथपर्यंत पोस्टरचं समजलं तुम्हाला ॲटलिस्ट. तुम्हाला काही सॅम्पल्स वगैरे हवे आहे का तुम्हाला ॲज इट इज बघून की तुम्ही ऑनलाईन बघून पण करू शकता. तुम्ही सांगा मी तसं तुम्हाला प्रोव्हाइड करते. ऑनलाईन बघून कराल. ठीक आहे, चालेल. मी तुम्हाला NLTचे जे आहे ना लोगोज व्हॉट्सॲपला तर नाही आहे. सरांना सांगा टाकायला लोगो. ठीक आहे, सर टाकतील कारण मी ग्रुपवरती तर नाही आहे. सरांना कोणता पण NMT किंवा इन्फोटेक काय ते ते जे देतील ते. ठीक आहे. त्यांना म्हणा की आम्हाला पोस्टर बनवायचं आहे. तर लोगो आम्हाला द्या तर ते ग्रुपवरती टाकून देतील. ठीक आहे. एक पोस्टर समजलं नाही मला. हम्म. ओके. हां. आणि तिथे ऑप्शन ते विचारतात ना तिथे. सपोज हे आहे. समजा मी ते चेंज केलं आहे आणि माझ्याकडून हे मी हेच बोलतात आहे तर इथे विचारतात ते. सो डायरेक्टली एडिट नाही होणार. ठीक आहे. इथे ऑप्शन देतात कॅन्सल करायचं आहे, डिलीट करायचं आहे की नाही करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही येस दाबला तर मी जे आता समजा हे इकडे हलवलं आहे तर ते इकडे तसंच तसं ते सेव्ह होणार. तुम्ही नो केलं तर ते सेव्ह न होता टॅब बंद होऊन जाईल. की आपण आता इथे जे दिसतोय ना हा पूर्ण टॅबच जर कट केला आपण हा पूर्ण हां. तर फर्स्ट पासून स्टार्ट होईल. ते तिथं पण तेच ऑप्शन तिथं पण ऑप्शन त्याचा ओके. सो असं डायरेक्टली डिलीट नाही होणार काही. आणि कॅन्सल इथे कॅन्सल केलं का फक्त येस नो केला तर फाईल हे होऊ शकते. ठीक आहे. फक्त कॅन्सल करायचं आणि सेव्ह करून घ्यायचं.
एक तुम्हाला ऑलरेडी आता समजा ही फाईल आहे ऑलरेडी आणि ती मला काहीतरी मी एडिट केलंय त्यामध्ये थोडंसं बारीक सारीक काहीतरी आणि मला सेव्ह करायचं तर आता मी परत वरती जाऊन सेव्ह ॲज तर नाही करणार ना, इथे एकदा तुम्ही सेव्ह करू शकता किंवा जस्ट कंट्रोल प्लस एक्स करू शकता. ठीक आहे, कंट्रोल प्लस एस केलं तर ते ॲज इट इज सेव्ह होऊन जातं ती फाईल. ओके, परत परत सेव्ह ॲज करायची तुम्हाला गरज नाही आहे. ते सेव्ह पण करू शकता, सेव्ह ॲज पण करू शकता, सेव्ह ॲज कॉपी पण ऑप्शन आहे. ठीक आहे, आता मला हे समजा दाखवायचं आहे लाईक एक लो क्वालिटी हे करून जस्ट मला सॅम्पल कोणाला पाठवायचं आहे तर मी एक्सपोर्टमध्ये जाऊन आहे ना PNG एक्सपोर्ट करणार ह्याची. PNG एक्सपोर्ट सॅम्पल सेंड करण्यासाठी मी करू शकते. याची क्वालिटी पण खराब नाही होत. ओके, ॲज इट इज फक्त जे JPEG पाहिजे असेल तुम्हाला तर हे ना आर्टबोर्डमध्ये कन्वर्ट करायचे. आर्टबोर्ड इथे मूव्हचे इथे राईट क्लिक केल्यावर आर्टबोर्ड मी तुम्हाला दाखवलं होतं ना टेस्ट. आर्टबोर्ड याच्यावरनं फक्त त्या साईजमध्ये हे करा आणि फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्ट करताना आर्टबोर्ड्स टू फाईल आहे. तुम्हाला PDF बनवून पाठवायचं असेल तर PDF पण एक्सपोर्ट करू शकता. इथे आर्टबोर्ड्सची फाईल आहे. इथे ऑप्शन आहे तुम्हाला कुठल्या फाईलमध्ये तुम्हाला ते एक्सपोर्ट करायचं आहे. ओके, क्वालिटी 12 ठेवली आहे मी. ओके, हे JPG आपल्याला भेटलं. ठीक आहे, तर आपलं आजचं लेक्चर झालंय. मी आज तुम्हाला फक्त पोस्टर बनवून दाखवणार होते की ॲटलिस्ट तुम्हाला समजलं असतं की वर्क कसं करतं फोटोशॉप सगळं. ठीक आहे, तर आता तुम्ही सॅटर्डे संडेला टाईम आहे तुमच्याकडे, थोडं थोडं प्रॅक्टिस करा. टूल्स डायरेक्ट पोस्टर तुम्हाला बनवता येत असेल तर बनवा. मंडेला मला दाखवा, नाही जमलं तोपर्यंत तर मंडेला आपण क्लासमध्ये बसून बनवूया. ठीक आहे, आपण अजून थोडे डिफरंट टाईप्सचे पोस्टर्स पण बनवूया. अजून थोडे बाकीचे टूल्स यूज करून आपण कसे बनवू शकतो ते पण आपण बघू. ठीक आहे, चालेल. आजचं लेक्चर संपलं आहे. थँक्यू सो मच.